देवावर असणारी आस्था आणि श्रद्धा काय असती तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्हाला एकदा बाळूमामाला यावं लागेल. लय दिवसापूर्वी बाळूमामाला गेलतो, त्याच्यावर काही जाण्याचा योगच आला नाही, पण अमावस्या होती त्यामुळे योग आला म्हणून आम्ही सगळीजण चाललो बाळूमामा. आणि ते पण रात्रीचे आम्ही आदमापूरला गेलो. गर्दी एवढी होती की उभा राहायला जागा नव्हती, एवढी लोक आलती. जातानाच तुम्हाला असा बाळूमामाचा एक पुतळा दिसेल की बघूनच तुम्हाला मन समाधान होईल. इथं आल्यानंतर आम्ही जे दृश्य बघितलं की असं मनाला पटतच नव्हतं की रात्रीचे 1 वाजता मामांचा एवढा मोठा दरबार इतक्या लोकांनी भरल असं वाटलंच नाही. लाईन एवढी दर्शनासाठी मोठी होती की 2 तास झाला आम्ही लाईनीत उभा राहिलो, पण तरी पण आमचा नंबर लवकर आला नाही. पण मामांच्यावर आमची पूर्ण श्रद्धा आहे, त्यामुळे रात्रीचे 2 वाजू दे, 3 वाजू दे किंवा 4 वाजू दे, आम्हाला दर्शन हे घ्यायचंच होतं. 3:30 वाजता मामांचं आम्हाला दर्शन झालं, पण आत व्हिडिओ काढायला परवानगी नव्हती, त्यामुळे तुम्हाला काही दाखवता आलं नाही. आपल्या घरात जशा पाण्याच्या चाव्या असतात ना, तशा इथं आंबील पिण्यासाठी चाव्या होत्या. तुम्ही कधीही बाळूमामाला जावा, बाळूमामाच्या दारात गेल्यानंतर कधीही कोणीही उपाशी येत नाही, हे मात्र खरं आहे. कधी वेळ प्रसंग पडलाच तर एकदा नक्की तुम्ही सगळ्यांनी आदमापूरला जावा आणि बाळूमामांचं दर्शन नक्की घ्या. बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं.